नुकत्याच 4 दिवसांपूर्वी नाशिकमधील बीडी कामगार परिसरात विशांत उर्फ काळू राजाराम भोये याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून बेलदार समाजाने निषेध केला आहे। मात्र या घटनेनंतर या वस्तीत काही समाजकंटकांनी बैठक घेऊन येथील भडकाऊ भाषण केले। यानंतर बेलदार समाजाच्या लोकांच्या गाड्या जाळल्या। या भीतीमुळे बीडी कामगार नगर येथील बेलदार समाजाची काही लोक घर सोडून गेले आहेत। त्यांना सुरक्षित घरी आणावे, अस्थायी पोलीस चौकी स्थापन करण्यात यावी। या प्रकरणातील दोघांवरही कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे बेलदार समाजाच्या वतीने निवेदन सादर करून करण्यात आली। बेलदार समाजाचे प्रदेशाध्यक्ष राजू भाऊ साळुंखे यांनी निषेध व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले। 24/11 रोजी जो बीडी कामगार वसाहत नाशिक येथे जो प्रकार घडला तो अगदी निंदनीय आहे आणि आमच्या बेलदार समाजाविषयी जे लोकांनी तिथे मतप्रदर्शन केलं किंवा त्यांच्याविषयी अपशब्द जे वापरले, तिथे गाड्यांची जाळपोळ करण्यात आली किंवा इथे बेलदार आम्ही ठेवणार नाही, ह्या वृत्तीची जी लोक असतात या समाजामध्ये ज्या पद्धतीने समाज पेटवण्याचं भडकवण्याचं काम करतात, अशा व्यक्तींचा आम्ही निषेध करतोय। कारण समाजाविषयी समाजामध्ये ते निर्णयाचं जेव्हा काम करतात अशी लोक आणि अशा जेव्हा घटना घडतात आणि ही जी लोक आहेत ही प्रत्येक समाजामध्ये अशी लोक असतात, पण 1-2 लोकांसाठी अख्ख्या समाजाला वेठीस धरणं किंवा त्या समाजाला इथून हटाव अशा घोषणा देणं, हा जो प्रकार घडलेला आहे नाशिकमध्ये त्याचा आम्ही पूर्णपणे अध्यक्ष या नात्याने निषेध करतो। देशाचं संविधान देऊन 75 वर्ष झालेलं आहे। 26 तारखेला देशाच्या संविधानाचे स्वीकृती दिवस होता आणि त्याच्या 2 दिवसापूर्वीच ही जी अशम घटना झाली, बेलदार समाजाच्या प्रत्येक व्यक्तींवर जो आरोप या दोघाही पवार नातो पवार आणि या दोघांनी केला, आमचा सर्वात पहिले एक सक्षम आरोप आहे की त्यांनी ज्या भडकाऊ भाषण करून आमच्या लोकांच्या ज्या गाड्या जाळल्या, तिथे दंगल घडवली, या दोघांवरही पहिले गुन्हे दाखल करावे, त्यांना अटक करण्यात यावी, हा सगळ्यात पहिले आमचा रोष आहे। ज्यांनी गुन्हा केला असेल, ज्यांच्या तो मर्डरचा जो गुन्हा आहे त्याच्यावर आरोप आणि कारवाई करण्याचा अधिकार तो पोलिसांना आहे, त्यात बेलदार समाज काही बोलत नाही आहे। मात्र ज्या बेलदार समाजांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा करून भडकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्या दोघांवरही अटक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या सर्वांवरही अटकेची भूमिका इथल्या आयुक्तांनी घ्यावी, हे आमचं प्रामाणिक मत आहे। जर आपण असं केलं नाही तर महाराष्ट्रातील सर्व बेलदार समाज उद्रेक झाला तर आपल्या लोकांना सांभाळणार आहे, एवढंच आम्ही बोलतो आणि थांबतो। छत्रपतीच्या या उभ्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या जडणघडणामध्ये या बेलदार समाजाचं एक फार मोठं योगदान आहे। असं असताना दिनांक 24 तारखेला आमच्या नाशिकमधील बीडी कामगार नगर येथे एका व्यक्तीने केलेल्या कृत्याचं संपूर्ण समाजावर ज्या पद्धतीने तेढ निर्माण करण्याचा किंवा समाज दोषी असल्याचं जे काही कृत्य या बीडी कामगार नगरमधील 2 समाज घटक जे आहेत ते गुंड प्रवृत्तीचे ऑलरेडी असताना आमच्या बेलदार समाजाला आणि बेलदार समाजाच्या पुरुषांबरोबर महिलांना तुम्ही गुंड आहात, तुम्ही या देशात किंवा या राज्यात राहण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही, तुम्हाला इथनं नामोशेष केलं जाईल, अशी वल्गना ज्या महाभागांनी केली त्यांना या माध्यमातून मी सांगू इच्छितो की संपूर्ण जर बेलदार समाज एकवटला तर आपल्या पायाखालची वाळू आणि पळता भुई थोडी होईल। आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करत नाही आणि त्या गोष्टीचं समर्थन यासाठी करत नाही का आम्ही संविधानाच्या अनुषंगाने प्रत्येक समाज घटकाला जो काही मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या मूलभूत अधिकाराच्या अनुषंगाने प्रत्येक समाज त्या ठिकाणी गुन्हा गोविंदाने नांदत आहे। याबाबत सन्माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आमच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून लगेच निवेदन देण्यात येणार आहे। ज्या 2 प्रवृत्ती आहे समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजामध्ये, त्यांच्यावर तात्काळ त्यांची अटक करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावी। आमच्या समाज बांधवांचं जे काही नुकसान केलेलं आहे, गाड्यांचा असो घराचा असो,
त्यांची भरपाई संबंधितांकडनं वसूल करून द्यावी आणि यापुढे कुठल्याही बेलदार समाजाच्या कुठल्याही सामान्य घटकाला जर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रात याचं उत्तर बेलदार समाजाच्या माध्यमातून दिलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। 24/11 रोजी जी बीडी कामगार नगर नाशिक येथे घटना घडली, आमच्या समाजाच्या मुलाच्या हातून एक गुन्हा घडला। गुन्हेगार हा प्रत्येक समाजामध्ये राहतो, पण त्या गुन्हेगारामुळे प्रत्येक समाजाला दोषी ठरवणं, पूर्ण समाजाला गुन्हेगार म्हणणं ही बाब चुकीची आहे। तर काही जे जातीविषयक जे शब्द बोलले गेले आमच्या समाजाबद्दल की तुमचा समाज चोर आहे, गुंड आहे, दरोडेखोर आहे, या दोन इसमांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे। जर कारवाई झाली नाही तर आमचा हा बेलदार समाज पूर्ण महाराष्ट्रात उठाव करेल आणि त्याला सरकारला तोंड द्यावं लागेल। एवढं संदर्भात आपण पोलीस आयुक्तांना देखील निवेदन दिले आहे। पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, लवकरात लवकर कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे। जर त्यांनी कारवाई केली नाही तर आमच्या उद्रेकाला त्यांना तोंड द्यावं लागेल। मी छाया विष्णू नवले, समाज बेलदार। 24 तारखेला जी काही घटना झाली आहे ती अत्यंत चुकीचीच आहे असं वाटतंय आम्हाला आणि चुकीची आहे, पण त्यांना काही आम्ही पाठिंबा देत नाही। पण आमच्या समाजाविषयी जे बेलदार जातीविषयी जे काही वाईट शब्द, जे काही आमच्यावर आरोप, गुंडगिरी करता, बायका गुंड आहे, हे जे काही त्यांनी जे शब्द वापरले तर ते अजिबात समाजाच्या हिशोबाने बरोबर नाही। तर जे कोणी बोललं आहे त्यांच्यावर अत्यंत कठीण कारवाई। नमस्कार, मी मंदा सुधाकर मोहिते। मला बोलायचं असं आहे की आपला जो बीडी कामगारमध्ये प्रकार झाला 24 तारखेला तो बरोबर झालेलाच नाही, त्यांनी आम्ही त्याचा पाठिंबाही करत नाहीये। आम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं असं आहे की त्यांनी जे महिलांबद्दल अपशब्द वापरलेले आणि ते पण एका महिलाबद्दल नाही तर पूर्ण आमच्या बेलदार समाजाच्या महिलाबद्दल त्यांनी खूप वाईट शब्द वापरलेले आहे आणि त्याच्याबद्दल त्यामुळेच आम्हाला आज पुढे येऊन बोलावं लागतंय। त्यांनी म्हणजे इतके घाण शब्द वापरले की ते आम्ही आता तुम्हाला सांगू नाही शकत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिला बोललेल्या आहेत त्यांनी, गुंड महिला बोललेल्या आहेत त्यांनी। तर गुंड ह्या प्रवृत्तीच्या महिला किंवा पुरुष हे कोणत्या राजकारण किंवा कोणत्या समाजामध्ये नाही हे मला शोधून दाखवा। प्रत्येक समाजामध्ये गुंड प्रवृत्तीच्या महिला पण आहेत, माणसं पण आहे, सर्व आहे, पण तुम्ही एक असं कोणाला तरी धारेस धरून तुम्ही बोलू शकत नाही। जो काही प्रकार झालेला आहे त्याला आम्ही पाठिंबा देणार नाहीये आणि त्यांच्यावर जी कारवाई करायची आहे ती पोलिस करतीलच, पण तुम्ही त्याच्यामुळे पूर्ण समाजाचा बेलदार हटाव हा जो नारा ठेवलेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला निषेध करायचा आहे आणि याच्यावर आम्ही जर पुढे अजून काही त्यांनी जर काही चुकीचं पाऊल उचललं तर आम्ही याच्याबद्दल पूर्ण समाज एकवटून काय करायचं ते पुढचा निर्णय आम्ही करू। धन्यवाद। आम्ही विहंग सोसायटीमध्ये राहता, आम्ही 3ऱ्या मजल्यावर आम्ही राहता, 3ऱ्या मजल्यावर मसू पवार राहतो। त्यांनी सगळे बेलदार भगाव सगळ्यांना रुमा खाली करायला तो भाडेकऱ्यांनी कुठं जायचं आणि आमच्या समोर गाड्या जाळल्या, स्वतः आम्ही पोलीस गाड्या बोलवल्या त्या गाड्या जाळताना। पोलीस वेळेवर आले का त्या ठिकाणी? हो आले पोलीस, अग्निशामची गाडी बी आली, कुठलीच कारवाई झालेली नाही ती आणि बायांना लेडीजांनी खूप शिव्या दिल्या, घाण शब्द वापरले, तरी आम्ही तिथं कोणीच नव्हतो। सगळं आम्ही न्यूजवर ऐकलं, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। काही लोक आहे बेलदार समूहातले त्या बीडी कामगार नगर मध्ये राहतात, ते रात्री किंवा बेरात्री कुठे जाणार? या ज्या माणसाने किंवा दादाने, आम्ही त्याच्याशी चांगलंच बोलणार, जे कृत्य केलेले का सगळं बेलदार समूहाला रात्रीतून हाकलायचं। एकही घरातला व्यक्ती बीडी कामगार समूहात किंवा नगरामध्ये एकही नव्हता, सगळे किंवा माणसं पूर्ण हाकलले गेलेले होते। कुठे जाऊ, प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक स्त्री ही प्रत्येक घराघरात जाऊन विनवण्या करत होती का आम्हाला घरामध्ये तुमच्या येऊ द्या। इतकी खतरनाक पोझिशन बीडी कामगार नगर मध्ये झालेली आहे का आम्हाला येऊ द्या। त्यांच्याकडे मुलं बाळ, हे भटक्या विमुक्तातले लोक, भटका समाज, ते म्हणजे विनवणी करून सुद्धा त्या व्यक्तींना, स्त्रिया तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात, आम्ही सुद्धा एक स्त्री आहोत, पण जे कृत्य झालेले असं नकोय। बेलदार हटाव, एकाने गुन्हा केला तुम्ही सगळ्यांना का गुन्हेगार ठरवतात? मेन म्हणजे ही सर्व बेलदार हटाव ही घोषणा म्हणजे कृत्यच वाईट आहे। शब्द बोलताना विचार करताना तरी दादा तुम्ही व्यवस्थित बोलायला हवा होता, इतकीच आम्ही मागणी करतो। आणि जे तुम्ही विधान केलेलं आहे वाक्य, याला आम्ही निषेध करतो, जाहीर निषेध करतो। आणि ज्या व्यक्ती बोललेल्या आहे शिवीगाळ करून, ज्या स्त्रिया आहेत किंवा ज्या मुली आहेत ते आता शिकताय, काही मुलींचे कॉलेजेस 4 किंवा 5 दिवसांपासून बंद झालेले आहेत किंवा लहान मुलं
या लहान लहान शाळेत जाणे बंद झालेले आहे यांचं, तरी काय करावं आपण? पण आता एकच आहे, जाहीर ज्या बाया आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यांनी एकच करावं, आता या ज्या शिवीगाळ आहे किंवा हे आहे हे पूर्णपणे थांबवावं, यांचाच आम्हाला निषेध आहे। त्यामुळे आम्ही बेलदार समाजातर्फे यावेळी बेलदार समाजाचे प्रदेशाध्यक्ष राजूभाऊ साळुंके, युवा प्रदेशाध्यक्ष बेलदार ओढ भटका समाज महाराष्ट्र राज्य युवराज मोहिते, सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार, सनी मोहिते, अंकुश पवार, सुभाष जाधव, मांगुलाल जाधव, संजय चव्हाण, राजू चव्हाण, दीपक मोहिते, सागर पवार, मुकुंद अडेवार, संदीप पवार, अरुण मोहिते, उमेश मोहिते, संतोष चव्हाण, गोविंद चव्हाण, सुभाष मोहिते, सुलोचनाताई मोहिते, मंदा मोहिते, वैशाली मोहिते, दीपाली चव्हाण, भारती मोहिते, योगिता साळुंखे, दीपाली चव्हाण आदी उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।